आज आपण बोलणार आहोत महारेरा ऑर्डर नंबर 62/2024 बद्दल। या ऑर्डरमुळे रिअल इस्टेट प्रोजेक्टसाठी काही नवीन नियम आले आहेत। सर्वात आधी आपण बोलूया अशा प्रोजेक्ट्स बद्दल ज्यांना महारेरा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। जर कुठल्या प्रोजेक्टचा लँड एरिया 500 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी आहे तर त्या प्रोजेक्टला रजिस्ट्रेशन करण्याची काहीच गरज नाही। आणि जर प्रोजेक्टमध्ये 8 किंवा त्याच्यापेक्षा कमी घरे असतील तर रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये, भले लँड एरिया कितीही मोठा का असो। आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या प्रोजेक्ट्सनी 1 मे 2017 च्या आधीच कंप्लीशन सर्टिफिकेट घेतले आहे त्यांनाही रजिस्ट्रेशन करण्याची काहीच गरज नाहीये। आता आपण बोलूया प्लॉटेड प्रोजेक्ट्स बद्दल। या प्रकारच्या प्रोजेक्ट्स मध्ये लँडला छोट्या छोट्या प्लॉट्स मध्ये डिवाइड केले जाते। महारेरा असे सांगते की प्रोजेक्टची सुरुवात तेव्हाच मानली जाईल जेव्हा लँड डिव्हिजनचा फायनल अप्रूव्हल मिळेल, जसे की UDCPR फॉर्म D3, आणि प्रोजेक्ट कंप्लीट तेव्हाच मानला जाईल जेव्हा अथॉरिटी किंवा प्रमोटर सर्टिफाय करते की सगळं तयार आहे आणि सर्व फॅसिलिटीज हँडओव्हर झालेल्या आहेत। तुमचा प्रोजेक्ट या कॅटेगरीच्या मध्ये येतो तर तुम्हाला ॲग्रीमेंट फॉर सेल आणि सेल डीड रजिस्ट्रेशन करण्यासाठी महारेरा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये। याच्यामुळे बिल्डर्स आणि बायर्स दोघांसाठी पेपरवर्क खूप इझी होऊन जाईल।